मी ऐकलंय की आपल्या गाव तालुक्याचा आवाज खूप उलट आहे. नमस्कार. बरं वाटलं तर कसं वाटतंय? छान वाटतंय. तर बघा, एवढ्या लांबचा प्रवास करून तुम्ही सगळेजण या प्रशिक्षणाला या ठिकाणी वेळेत पोहोचलात. तर मी सकाळपासून आपलं स्वागत झालं आल्यापासून तर मी सुद्धा आमच्या सगळ्या टीमच्या वतीने परत तुमच्या सगळ्यांचं सहर्षाचं स्वागत करते. तर मला सांगा, तुम्ही हदगाव तालुक्यातून आला, पण तुमच्या सगळ्यांचं गाव एकच गाव? एकच गाव आहे का? वेगवेगळ्या गावामधून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, पण एकाच तालुक्यातील शेतकरी म्हणून तुम्ही आला. पण समजा मी ह्या ताईला म्हणलं, ताई तुम्ही मागच्या त्या कोपऱ्यातल्या ताईचं नाव सांगा, तुम्ही सांगू शकता का? तुमचा तालुका एकच आहे, पण तुम्ही त्यांचं नाव नाही सांगू शकत. असंच इकडे दादाला म्हणलं, दादा तुम्ही तुमचे ते फोटो काढतात ते सर, त्यांचं नाव सांगा, सांगू शकता का? कोणी सांगू शकते का? तुमच्यापैकी कुणीच एकमेकांचं नाव सांगू शकत नाही. फार फार तर आपण एक दोनच्या नाव तुम्ही ओळखत असाल जे तुमच्या गावात आहे, पण इतर तुमच्याच तालुक्यातील पण वेगवेगळ्या गावामधून जे तुमच्यासोबत शेतकरी बरोबर आले तुम्ही त्यांना ओळखत नाही. मग 3 दिवस आपल्या सगळ्यांना इथे राहायचंय, अनोळखी म्हणून आपलं हे 3 दिवसाचं प्रशिक्षण कसं बरं चालणार? यासाठी ओळख करून घेणं महत्वाचं आहे का नाही? ही गोष्ट चांगल्या पद्धतीने करून घेण्यासाठी आपली बाजूला कोण आहेत, आपले मित्रमैत्रिणी, ह्याची जर ओळख झाली तर त्याचा एक चांगला इम्पॅक्ट सुद्धा पडणार आहे. त्यासाठी तुमच्या सगळ्यांची एकमेकांशी ओळख करणं खूप महत्वाचं आहे. जरी आजच्या या क्षणाला आज दिवसापुरतं तुम्ही एकमेकांना जरी ओळखत नसलात, तर मी तुम्हाला खात्री देते की तुम्ही पुढच्या 3 दिवसामध्ये इथून नक्की 10 मित्रमैत्रिणी तरी घेऊन जातात. कमीत कमी 10, जास्तीत जास्त किती घेऊ शकतात, पण कमीत कमी 10 तुमच्या मैत्रिणी झालेल्या असतील आणि तुमचे सुद्धा मित्र झालेले असतील. तर तुमच्या सगळ्यांची एकमेकांसोबत ओळख करून देणं खूप महत्वाचं आहे आणि ती ओळख आपण एका वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. तर ती ओळख करून घेण्यासाठी मी तुमच्या सगळ्यांना विनंती करते की आपापले पुढच्या काय करायच्या पाठीमागं लाईनने एकमेकांना ठेवून द्यायच्या आणि 10 माणूस तर सगळ्या जणांनी इथं रिंगणामध्ये उभारायचं.